ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना अभिवादन करून मायसेल्फ श्री खुरदेबी. सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 12वी अभ्यासक्रमानुसार बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे अभ्यासक्रमानुसार आपण चर्चा करायची आहे. बारावी अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी आपण जे भाग आपण अभ्यास करायचा आहे ते भाग आपण इथं थोडक्यात ओळख करून घ्यायचा आहे. यामधून फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट स्टडी करायचं आहे. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण बऱ्याच गोष्टी अभ्यास करायचा असून त्या पद्धतीने आपण थोडक्यात वाटचाल करायचं आहे. In our last year bookkeeping and accountancy, we have studied all the topics like first transaction which has been entered in the journal book, and the same journal entries are posted to ledger accounts, and ledger account is balanced. After that, on the basis of debit balance and credit balance of ledger accounts, we have to prepare trial balance and then finalize the accounts of sole trading firm, sole trading concern, sole trading business. And this year, from starting onward, we have to start the partnership final account. Meanwhile, we have to study the introduction to partnership business. In introduction to partnership business, there are sole limitations of sole trading concerns such as limited capital, limited managerial ability of the sole proprietor, unlimited liability of the sole proprietor, no stability, and options of specialization. Due to these limitations or drawbacks of the sole trading concern, partnership firm came into existence in order to solve these drawbacks. And here partnership firm, it is established. Partnership, it is an organization where there is an association of two or more persons. They have come together to carry their business with a view to share the profits or losses of the business.
It means, according to the Indian Partnership Act 1932, Section 4 defines the partnership as it is a relation between the persons who have agreed to share the profits of the business carried on by all or any one of them acting for all. पार्टनरशिप बिझनेस अस्तित्वात येण्यासाठी जे काय प्रोप्रायटरी कन्सर्नमध्ये किंवा एक व्यक्तीच्या बिझनेसमध्ये जे काय लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक्स आपल्याला दिसून येतात ते ड्रॉबॅक्स दूर करण्यासाठी पार्टनरशिप बिझनेस अस्तित्वात आलेले आपल्याला दिसून येतो. भारतीय भागीदारी कायदा 1932 अनुसार पार्टनरशिप बिझनेस दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन सुरुवात केलेली व्यवसाय आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून होणारे नफा आणि तोटा त्यांनी आपापसात वाटून घेतले जातात आणि त्या दोघांनी चौघांनी एकत्रितपणे व्यवसाय चालवले जातात. या बिझनेसला आपण पार्टनरशिप बिझनेस असे म्हणू शकतो. पार्टनरशिप बिझनेस अस्तित्वात येण्यासाठी काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये आपण जाणून घ्यायचं आहे. ते वैशिष्ट्ये नेमकं कोणते आहेत ते आपण या भागाच्या माध्यमातून आपण चर्चा करायचं आहे. त्याला आपण म्हणतो फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश्ड or came into existence by an agreement. पार्टनरशिप अस्तित्वात येण्यासाठी त्या आपापसातील पार्टनर्समध्ये किंवा भागीदारांच्या मध्ये एक करार किंवा पार्टनरशिप ॲग्रीमेंट होणे गरजेचे आहे. पार्टनरशिप इट इज द रिझल्ट ऑफ द ॲग्रीमेंट बिटवीन द partners and it could be written or oral agreement. ते लिहूनच ठेवला पाहिजे किंवा तोंडीसुद्धा असू शकते. बट द रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड ॲज ए प्रूफ used as a proof in the court of law. In such a written agreement is known as a partnership deed. यालाच आपण पार्टनरशिप डीड किंवा करार असे म्हटला जातो. त्या पार्टनर्समध्ये जे काय वाटाघाटी झालेला असतो, जे काय चर्चा झालेला असतो बिझनेसच्या संदर्भात, ते सर्व माहिती त्या ॲग्रीमेंटच्या माध्यमातून त्यांनी तोंडी न ठेवता लिहून ठेवलेले असतात. आता हे पार्टनरशिप ॲग्रीमेंटच्या माध्यमातूनच किंवा पार्टनरशिप डीडच्या माध्यमातूनच पार्टनरशिप एस्टॅब्लिशमेंट होतो. दोन किंवा अधिक व्यक्ती, 2 or more persons कम टुगेदर टू स्टार्ट ए बिझनेस म्हटल्यानंतर आपल्याला त्या दोघांच्या मध्ये जे काही बिझनेसच्या बाबत चर्चा झालेला असतो किंवा डिस्कशन झालेला असतो त्यालाच आपण पार्टनरशिप डीड असे म्हटलेलं आहे. जे चर्चा झालेला असतो ते लेखी स्वरूपात रिटर्न स्वरूपात त्यांनी ठेवलेले असतात त्याला आपण पार्टनरशिप डीड असे म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य, सेकंड फीचर ऑफ द पार्टनरशिप बिझनेस इज टू स्टार्ट ए बिझनेस minimum 2 persons or 2 partners are required. Number of partners is minimum 2 and maximum
50 according to the Companies Act 2013 amended in 2014. पार्टनरशिप बिझनेस चालवण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्तींची गरज आहे. जास्तीत जास्त 50 व्यक्ती असला तरीसुद्धा, पार्टनर्स असला तरीसुद्धा चालू शकते. कंपनी कायदा 2013च्या अन्वये सांगायचं असेल तर पार्टनरशिप बिझनेस चालवण्यासाठी जास्तीत जास्त 50 पेक्षा जास्त व्यक्ती असू नये. मिनिमम 2 तर असला पाहिजे. जास्तीत जास्त 50 पर्यंत चालेल. त्यानंतर तिसरा वैशिष्ट्य म्हणजे पार्टनरशिप फर्म हा लॉफुल बिझनेस आहे. बिझनेस अंडरटेकन बाय द पार्टनरशिप शुड बी लॉफुल. It cannot undertake business which is not allowed by the state. The definition of partnership also does not permit any illegal business. बेकायदेशीर बिझनेस चालवण्यासाठी पार्टनरशिप ॲक्ट सुद्धा त्यांना परमिशन देऊ शकत नाही आणि ते पार्टनरशिप बिझनेस हा कायदेशीर मान्य असलेले बिझनेस चालवला पाहिजे त्यांनी. हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यामध्ये सांगितलेलं आहे. देन द प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा प्रॉफिट्स अँड लॉसेस ते कशा पद्धतीने त्यांनी वाटून घेतले जातात. द मेन पर्पज और मेन ऑब्जेक्ट ऑफ पार्टनरशिप बिझनेस इज टू अर्न द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट अर्न करण्यासाठीच त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेले असतात म्हटल्यानंतर त्या माध्यमातून जर आपण चर्चा करायचं असेल, पार्टनर्स हॅव टू शेअर profits and losses according to partners have to share profits and losses of the business according to their ratio which has been given in the agreement. ज्या ॲग्रीमेंटमध्ये किंवा करारामध्ये जे काय हिस्सा प्रॉफिट अँड लॉसचे कशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे ते दिलेले असतात, त्या हिस्सेप्रमाणे त्याने वाटून घेतला जातो. इफ ॲग्रीमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड एनी about the ratio, it means if agreement is silent about the ratio, then profits and losses are sharing equally by the partners. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं असेल, अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ द पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड जॉईंटली अँड शेवरली. सर्वांना आणि प्रत्येकांची जबाबदारी अमर्यादित असते आणि पार्टनर्स आर लायबल टू टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जे जबाबदारी आहे पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत, जर पार्टनरशिप फर्ममधील त्याचं देणी देण्यासाठी तेथील असेट्स, प्रॉपर्टीज, मालमत्ता हे कमी पडत असल्यास पार्टनरनी
स्वतःचे मालमत्तासुद्धा त्यामध्ये घालून ते देणी पार्टनरशिप बिझनेसचे भागवावा लागतो टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट म्हणून सांगतात. त्यांच्याकडील रुपयेसुद्धा असला तरीसुद्धा ते लायबिलिटीसाठी वसूल करून घेतले जाते. त्यानंतर रजिस्ट्रेशन इज मेड कंपल्सरी इन महाराष्ट्र स्टेट regarding the partnership business according to Indian Partnership Act 1932 and according to the effect of registration in Maharashtra since from 1st April 2005. Each and every partnership business must be registered. That registration is compulsory in Maharashtra state. Then the partnership firm is carried on jointly, joint ownership, joint management. Each partner is a joint owner of the property of the firm. No such partner can use any property of the firm for his personal use. Then one more thing is that dissolution of the partnership firm. A partnership firm can be dissolved through the agreement between the partners. If partners want to close the firm, he can dissolve the firm by giving an 14 days notice to other partners. The firm can be dissolved. If any partner dies, if any partner retires, in that cases, if any partner insolvent, in that cases also the partnership firm is dissolved. In this way, we have to study the meaning, introduction, meaning, definition and features of partnership business. And in our next video, we have to study what partnership deed means. We have to study the meaning of partnership deed. Thank you. Then we have to study the partnership deed. What do you mean by partnership deed? पार्टनरशिप डीड किंवा ॲग्रीमेंट किंवा करार, भागीदारीचा करार हे कशाला म्हणतात आणि हे करार त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवलेले असतात. त्यालाच आपण रिटन ॲग्रीमेंट किंवा रिटन डीड ऑफ द पार्टनरशिप असे म्हटला जातो. द डॉक्युमेंट which is containing the partnership agreement among the partners is called the partnership deed. And in deed, the terms and conditions of the partners which are agreed upon by all the partners, that will be written there. An agreement may be written or oral, and the written agreement is it can be used as a proof in the court of law in such a written agreement. And then one more thing is that we have to study पार्टनरशिप ॲग्रीमेंट आपण कशाला म्हणतो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. जे काय चर्चा पार्टनर्समध्ये झालेला असतो ते चर्चाच त्यांनी ते तोंडीसुद्धा ठेवता येते किंवा
लेखीसुद्धा आपल्याला ठेवता येतो आणि लेखी ठेवलेले हा करार कधीही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हितकारकच ठरू शकते. म्हणजे ते रिटर्न ॲग्रीमेंट 100 रुपयाचे आपले स्टॅम्प पेपरवर इथं नमुना दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने लिहून ठेवलेले असतात. हे डीड त्यामध्ये काय असते नेमकं, असं काही आपल्या भागीदारीच्या कायद्यामध्ये पार्टनरशिप ॲक्टमध्ये सांगितलेलं नाही. तुम्ही रिटर्नच ठेवा, ओरलच ठेवा, असं काही त्यांनी बोललेलं नाही. परंतु रिटर्न ॲग्रीमेंट हा कधीही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हितकारक आहे. मग आता या पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये काय असतंय हे आपण भाग थोडक्यात जाणून घ्यायचा आहे. नेम अँड ॲड्रेस ऑफ द मेन बिझनेस कुठला आहे त्याचं नाव आणि ॲड्रेस ते असणे आवश्यक आहे. त्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल द पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप आपण किती दिवसासाठी किती कालावधीसाठी चालवणार आहे आणि पार्टनर्स कोण कोण आहे हे त्यामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. त्यानंतर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्सनी कॅपिटल भांडवल त्या व्यवसायासाठी किती किती घातलेलं आहे ते सुद्धा लिहिणे गरजेचं आहे. आणि प्रॉफिट किंवा लॉस जे होते ते आपण कशा पद्धतीने वाटून घ्यायचं त्याला आपण रेशो ऑफ द पार्टनर्स असे आपण म्हणतो. रेशो ऑफ द पार्टनर्स म्हणजे ते पार्टनरशिप बिझनेसमधून जे काही होणारे फायदा आहे किंवा नुकसान आहे ते कशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे यासाठी ते हिस्सा त्यामध्ये दिलेले असतात. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे राईट्स अँड ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांचा अधिकार काय आहे, हक्क काय आहे आणि त्यांचं ड्युटीज काय आहे हे सुद्धा त्या पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये लिहून ठेवलेले असतात. त्यानंतर प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, डेथ ऑफ ए पार्टनर हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेले असतात. एखाद्या नवीन पार्टनरला घ्यायचं असेल त्याला ॲडमिशन ऑफ ए पार्टनर म्हणतो. जर एखाद्या पार्टनर जाणार असेल त्याला आपण रिटायरिंग पार्टनर म्हणतो. अचानकपणे एखादा पार्टनरची डेथ झाला, मृत्यू पावला तर त्याला आपण डेथ ऑफ ए पार्टनर म्हणतो. या सिच्युएशनमध्ये पार्टनरशिप पुढे कशा पद्धतीने चालवायचं त्यासाठी काही तरतुदी म्हणजेच प्रोव्हिजन्स त्यामध्ये डीडमध्ये किंवा पार्टनरशिपच्या करारामध्ये लिहिलेले असतात. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉईंग ह्याच्या संदर्भात सुद्धा तिथं माहिती लिहिलेल्या असतात. एखाद्या पार्टनर ड्रॉईंग म्हणून पैसे काढून घेतला पर्सनल यूजसाठी, त्याच्यावर व्याज किती टक्के तो द्यायला लागतो. आता भांडवल गुंतवलेले असतात त्याच्यावर पार्टनरशिप फर्म त्यांना व्याज किती टक्के द्यायचं. त्यानंतर एखाद्या पार्टनरनी बिझनेसला लोन म्हणून दिलेला असेल त्या लोनला किती टक्क्यानं व्याज द्यायचं. हे सर्व गोष्टी रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग या सर्व गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या असतात. त्यानंतर 8वा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या पार्टनर ॲक्टिव्ह पार्टनर म्हणून सक्रिय भागीदार म्हणून काम करत असेल त्या पार्टनरशिप बिझनेससाठी त्याला काही रेम्युनरेशन म्हणून, सॅलरी म्हणून, कमिशन म्हणून द्यायचं
कितपत द्यायचं हे सुद्धा ठरवून त्यामध्ये लिहिलेले असतात. त्यानंतर ज्यावेळी आपलं बिझनेस क्लोजच करायचं आहे, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस म्हणतो, त्यावेळी आपल्या अकाउंट्स कशा पद्धतीने आपण सेटल करायचं या गोष्टीवर सुद्धा त्यामध्ये पार्टनरशिप डीडमध्ये नमूद केलेले असतात. त्यानंतर काही तक्रार झाल्यास, काही वादविवाद झाल्यास आपल्यात होऊ दे किंवा बाह्य जगातील कस्टमर्सशी होऊ दे, त्याचे सुद्धा सेटलमेंट आपण कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेले असतात. त्यालाच आपण म्हटलेलं आहे मेथड्स ऑफ सेटलमेंट्स ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स म्हणून. त्यानंतर एनी अदर मॅटर रिलेटिंग टू कंडक्ट ऑफ द बिझनेस, अन्य कुठल्याही विषयाच्या संदर्भात, बिझनेसच्या संदर्भात ते सर्व बाबी त्यामध्ये आपण लिहिलेले असतो. म्हणून ह्या पार्टनरशिप डीडला खूप महत्त्व आहे. इट इज इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज रिटन ॲग्रीमेंट which contains all the terms and conditions of the partnership business. It forms the basis of mutual relation among the partners so that all the duties, rights, liabilities of the partners and as well as of the firm will be mentioned in the agreement, and so that the partnership deed is important to the business. Having the partnership deed, partners disputes in future may be avoided. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बाळांनो, पार्टनरशिप डीड असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपापसामध्ये वादविवाद झाला तरीसुद्धा, तक्रार झाला तरीसुद्धा, भांडण झालं तरीसुद्धा सहजरीतीने आपल्याला मिटवता येईल या दृष्टिकोनातून पार्टनरशिप डीड तयार केलेले असतात आणि ते सुद्धा लीगल स्टॅम्प पेपरवर तयार केलेले असतात. म्हणून इथं नमुनासहित तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे पार्टनरशिप डीडसुद्धा तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट याच्या संदर्भात आपण चर्चा केलेला आहे. ह्याच्याबद्दल जे काय पेज नंबर 1, 2, 3 मध्ये जे काही माहिती दिलेलं आहे, हे माहिती आपण आपल्या वहीमध्ये लॉंग साईज नोटबुकमध्ये लिहून ठेवणे गरजेचं आहे. तुम्ही जास्त काय न लिहिता तुम्हाला जे काय स्वाध्यायासाठी लिहायचं आहे हे सुद्धा तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून फॉरवर्ड केला जाईल किंवा तुम्ही मीनिंग आणि डेफिनेशन आणि जे काय फीचर्सचे मुद्दे आहे 1-2 वाक्यामध्ये त्याचे विश्लेषणसुद्धा तुम्हाला लिहिता येतो. आणि पार्टनरशिप ॲग्रीमेंट कशाला म्हणतात आणि त्यामध्ये जे काय मुद्दे आहे 11 मुद्दे, हे मुद्देसुद्धा लिहून ठेवणे गरजेचं आहे. थँक्यू. वी विल मीट ऑन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.